ही गोष्ट सिजापूर गावातली आहे, जिथे शिवा आपल्या आई बाबांसोबत राहत होता. शिवाचे बाबा सायंटिस्ट होते आणि इस्रो मध्ये काम करत होते. ते इस्रो व्यतिरिक्त आपल्या घरी नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत असे. बाबा हे काय आहे? दिसायला तर एकदम मस्त दिसते. बाबा असे नवीन नवीन आविष्कार शोधायला तर डोकं लावावं लागत असेल ना, हो ना? हो बाळा, तू पण तुझं शिक्षण पूर्ण कर. शिक्षण झाल्यावर पुढे जाऊन तुलाही मोठा सायंटिस्ट बनायचंय. नाही बाबा, मला सायंटिस्ट नाही व्हायचंय. मला असं काहीतरी करायचंय की जग मला लक्षात ठेवेल. तेवढ्यात शिवाची आई येते. शाबास बाळा, मला तुझ्याकडून हीच आशा होती. आणि तुम्ही सुद्धा ऐका, कृपा करून माझ्या मुलाला सायंटिस्ट बनण्यासाठी दबाव टाकू नका. अगं हो ठीक आहे, मी त्याच्यावर दबाव नाही टाकणार. आणि बाळा शिवा, तुला माहितीये मी तुझ्यासाठी एक चांगली गोष्ट बनवतोय, ज्याला बघून तुला खूप आनंद होईल. अच्छा, सांगा ना बाबा, ती काय आहे? तुम्ही मला सुपर हिरो कडे असलेली ताकद देणार आहात का? अच्छा, तर माझ्या बाळाला सुपर हिरो बनायचंय. ठीक आहे बाळा, तर मी आता तुझ्यासाठी सुपर हिरोचा एक्सपेरिमेंट सुरू करतो. बाबा तुम्ही खरंच मला सुपर हिरो बनवणार आहात का, जसे सिनेमात असतात? हो बाळा, मी तुला सुपर हिरो बनवू शकतो. शिवाचे वडील जितकं आपल्या फॅमिलीवर प्रेम करायचे, तेवढंच आपल्या एक्सपेरिमेंट्सवर सुद्धा प्रेम करायचे. पण एक्सपेरिमेंट्समुळे ते आपल्या फॅमिलीला जास्त वेळ देऊ शकत नव्हते. एक दिवस शिवा त्यांना म्हणतो, बाबा मला सुपर हिरो कधी बनवणार आहात? एक दिवस नक्कीच मी तुला सुपर हिरो बनवेन. सध्या तर मला एक्सपेरिमेंट मुळे वेळच मिळत नाहीये. बाबा तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? बोल ना बाळा. बाबा तुम्ही हे काम सोडून दुसरी नोकरी का नाही घेत? आपण तिघे एकत्र एवढा वेळ घालवू शकू ना? माझा मित्र त्याच्या बाबांसोबत रोज खूप वेळ खेळत असतो. नाही बाळा, हे माझं कर्तव्य आहे की मी माझ्या देशासाठी असं काहीतरी काम करू की ज्याने माझ्या देशाचं नाव उज्ज्वल होईल. बाळा, यांना समजावणं म्हणजे एका आंधळ्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. हे आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या कामावर जास्त प्रेम करतात. चल बाळा, यांना यांचं काम करू देत. दोघेही तिथून निघून जातात. मग शिवाचे बाबा कामात व्यस्त होऊन जातात, कारण काहीच दिवसात त्यांना एक मिसाईल लॉन्च करायची असते. काही दिवसानंतर त्यांची तब्येत हळूहळू बिघडू लागते. बाबा खूप काम केल्यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम होतोय. जरा आराम करा तुम्ही, नाहीतर तुमची तब्येत अजून खराब होईल. नाही बाळा, एकदा काही मिसाईल लॉन्च झाली ना की त्यानंतर आरामच करायचा आहे मला. आणि तुला माहित नाही बाळा की ही मिसाईल आपल्या देशाचं नाव किती उंचावर घेऊन जाईल. पण बाबा असं तर तुम्ही अजून आजारी पडाल. असं काही नाही होणार बाळा, मी ठीक आहे. तू विनाकारणच माझी जास्त काळजी करतोयस बाळा. मग एक दिवस शिवाचे बाबा लॅब मध्ये काम करत होते, तेव्हा त्यांना हार्ट अटॅक येतो, ज्यामुळे त्यांचा अचानक मृत्यू होतो. अरे देवा, हे काय झालं? सकाळी तर नीट होते आणि घरातून कामावर निघाले होते. अचानक हे काय झालं? आता आपण काय करायचं? याचमुळे मला त्यांचं काम कधीच आवडायचं नाही. आज त्यांच्या कामाने त्यांना आपल्यापासून दूर नेलं आहे. हो आई, बाबांना एक मिसाईल बनवायचं होतं. मिसाईल तर नाही बनलं, पण मी अनाथ झालो आई. आता आपण काय करायचं? बाळा शिवा, आता मी आपलं घर चालवण्यासाठी मी लोकांच्या घरी जाऊन घरकाम करून पैसे कमावेन. नाही आई, तू बाहेरचं काम करायला मुळीच जाणार नाहीस. आता सगळी जबाबदारी माझी आहे. आता मीच घर सांभाळेन. अरे बाळा, पण अजून तर तू लहान आहेस. तू माझी काळजी करू नकोस आई. मी काही ना काहीतरी नक्कीच करेन. शिवा एका हॉटेलात नोकरीला लागतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून त्याला दिवसाचे 500 रुपये मिळतात. तो घरी जाऊन आपल्या आईला देतो. आई हे घे 500 रुपये, माझ्या मेहनतीची पहिली कमाई. मुलाची मेहनतीची कमाई बघून आई खुश होऊन जाते. बाळा, खरंच ही तुझी पहिली कमाई आहे का? हो आई. मग आई थोडीशी दुखी होऊन बोलते की मी किती दुर्भाग्यशाली आहे ना, की माझा लहान मुलगा शाळा सोडून काम करायला लागला आहे, पण मी काहीच करू शकत नाही. आई तू असं काहीच बोलू नकोस ग, तू फक्त खुश राहा. एक दिवस शिवाला आपल्या बाबांची आठवण येते. त्याचबरोबर त्याला आठवतं की
की त्याचे बाबा त्याला सुपर हिरो बनवण्यासाठी एक गॅजेट बनवणार होते. शिवा लगेचच त्या गॅजेटला शोधायला निघतो. तेवढ्यात त्याला खोलीत एक बॉक्स मिळतो. अरे वा, मला वाटतं या सुपर हिरो बनण्यासाठीची पॉवर लपली आहे. खोलून तर बघतो यात काय आहे. शिवा जसा बॉक्स उघडतो त्याला बॉक्स मध्ये एक ब्रेसलेट मिळतं. अरे वा, किती मस्त ब्रेसलेट आहे. मी लगेचच घालून बघतो. शिवा ब्रेसलेट घालून बोलतो की ब्रेसलेट तर मस्त आहे, पण माझं सुपर हिरो बनण्यासाठीचं गॅजेट बाबांनी कुठे लपवून ठेवलं असेल. दुसऱ्या दिवशी शिवा ते ब्रेसलेट घालून आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला जातो. संजू, आज तर मी पहिले बॅटिंग करणार. हा, बॅटिंग? आणि तू? बघा मित्रांनो, आज तर मुंग्यांना पण पंख निघाले आहेत. यार असं करू नका. आज तर माझं क्रिकेट खेळण्याचं खूप मन होतंय. आज प्लीज नाही म्हणू नका. अरे भाई, तू किती घाण क्रिकेट खेळतोस हे तुला सांगायची गरज आहे काय आम्हाला? तुला ना बॅटिंग करायचा काय हक्कच नाहीये. तू फक्त ना फिल्डिंग करत जा, कळलं? मला आता समजलं, तू माझा खरा मित्र नाहीच आहेस. जर तू माझा खरा मित्र असतास तर मला नक्कीच बॅटिंग दिली असतीस. ए बस बस, नाटक बंद कर. चल घे ही बॅट पकड आणि खेळून घे. शिवा बॅट घेऊन खेळायला लागतो. आज शिवा बरेच चांगले शॉट्स मारतो. बॉल इतक्या लांब जातो की कुणाच्या नजरेस पडत नाही. अरे वा शिवा, किती मस्त सिक्सर मारलास यार, की बॉलच गायब केलास भावा तू. शिवा लागोपाठ सिक्सरवर सिक्सर मारतच गेला. हे बघून दुसरा मित्र म्हणाला, अरे मित्रांनो, आजपासून शिवाच आपल्या टीमचा कॅप्टन असला पाहिजे. बोल शिवा, काय तू आमच्या सोबत रोज क्रिकेट खेळणार का? सॉरी मित्रांनो, मी रोज तर नाही येऊ शकत, कारण बाबांच्या निधनानंतर मला सगळी जबाबदारी घ्यावी लागते. पण जेव्हाही कधी मी फ्री असेन ना, तेव्हा मी जरूर इकडे येईन. चल येतो. शिवा तिथून निघून जातो. रस्त्यात चालता चालता विचार करतो की आज मी एवढं चांगलं कसं काय खेळू शकलो. मला माहित नाही आज ही शक्ती माझ्यात कुठून आली. कदाचित ही ब्रेसलेटची तर कमाल नाहीये ना, पण ही मी चेक कशी करू. हा, मी एका सुपर हिरो सारखा या झाडाला उपटून बघतोच हे झाड उपटलं जातं की नाही. शिवा त्या झाडाला अगदी सहज उपटून काढतो आणि आकाशात सहजपणे भिरकावून देतो. याचा अर्थ बाबांच्या या ब्रेसलेटमुळे मी सुपर हिरो झालो आहे. आता तर मी उडू सुद्धा शकतो. एकदा उडून ट्राय करून बघतो. आणि मग एका सुपर हिरो सारखा शिवा आकाशात उडू लागतो. मी सुपर हिरो झालो. आता मी सगळ्या सुपर हिरो सारखी सगळ्यांची मदत करू शकतो. थोड्या वेळानंतर शिवा घरी येऊन आपल्या आईला म्हणतो की आई, बाबांनी जाण्याआधी माझं प्रॉमिस पूर्ण केलं. कोणतं प्रॉमिस बाळा? आई, बाबांनी मला सुपर हिरो बनवलं. हे ब्रेसलेट काही साधं सुद्धा नाहीये. हे सुपर हिरोचं ब्रेसलेट आहे. हे हातात घालून मी काही करू शकतो. सुपर हिरो सारखं उडू सुद्धा शकतो आणि स्पायडरमॅन सारखं धावू सुद्धा शकतो. आई, गंमत करतोस होय? तुला खरंच विश्वास बसत नाहीये ना? मला बघ, मी तुला आता आकाशात उडून दाखवतो बघ. मग शिवा आकाशात उडू लागतो आणि मग उडत असताना आपल्या आईशी बोलू लागतो. हे बघ आई, मी काही करू शकतो, उडू सुद्धा शकतो. मी सुपर हिरो झालो आहे. ये. शिवा उडून जमिनीवर येतो तेव्हा त्याला आई म्हणते की बाळा, तू सुपर हिरो तर झाला आहेस, पण आईची एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा, तू नेहमी खऱ्याच्या वाटेवर चालायचं. जोपर्यंत तू खऱ्याच्या मार्गावर चालशील ही शक्ती कायम तुझ्या सोबत असेल. हो आई, मी नेहमीच खऱ्याची साथ देईन. मी नेहमी गरीब आणि अनेक लोकांची मदत करत राहीन. मी तुला प्रॉमिस करतो. सुखी राहा बाळा. आई चल, मी तुला माझ्या सोबत आकाशात उडायला घेऊन जातो. मग शिवा आणि आई दोघेही आकाशात उडू लागतात. आजपासून शिवा सुपर हिरो झाला आहे. शिवा जादूचं ब्रेसलेट घालून सुपर हिरो बनला आहे. एक दिवस आपल्या आईला तो म्हणतो, आई, तू तुझे डोळे बंद कर, मी तुला जादू दाखवतो. मला माहितीये तू सुपर हिरो झाला आहेस.
तुझी हिरोगिरी मला नाही, कुण्या गरीबाची मदत करून दाखव. ते तर मी करेनच आई, पण त्याआधी तू तुझे डोळे तर बंद कर ना प्लीज. आई आता तुझे डोळे उघड. अरे तू उलटा कसा काय झालास? आई मी उलटा नाही झालोय, तुला माहितीये तूच उलटी झालीयस. शिवा बाळा, मला खाली उतरव, मला खूप भीती वाटते. प्लीज मला खाली उतरव. मला तू हवेत उलट का लटकवलंस? आई हे बघ, मी शक्तिशाली झालोय आता. हा बाळा, पण आधी मला खाली उतरव, मला आता चक्कर येईल. बेटा शिवा, तू आपल्या बाबांच्या शक्तीचा वाईट वापर करणार नाहीस हा? त्यांनी प्रत्येक गॅजेट माणसांचं जीवन सुरळीत करण्यासाठी बनवलं आहे आणि कधीच वाईट काम करण्यासाठी नाही ना. त्यांनी कधी वाईट वापर केला आणि तू सुद्धा करू नकोस. आई मला माहितीये, बाबा एक चांगले माणूस होते जे लोकांच्या भल्यासाठी दिवस रात्र मेहनत करायचे. मी असं कुठलंच वाईट काम करणार नाही की जेणेकरून बाबांना कोणी दोष देईल. एक दिवस शिवा दुकानावर सामान घ्यायला जातो. तिथे 2 मुलं एका मुलीला त्रास देत होते. शिवाला हे पाहून खूप राग येतो आणि तो त्यांना म्हणतो, तुम्ही दोघं या मुलीला का त्रास देताय? जाऊ द्या हिला, नाहीतर परिणाम वाईट होतील. अच्छा, तर तू आम्हाला धडा शिकवणार? तू तुझं काम कर, नाहीतर स्वतःच्या पायावर घरी जाऊ शकणार नाहीस. आताच बघूया ना कोण आपल्या पायावर घरी जाऊ शकत नाही ते. अरे 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 काय केलंस? या मुलीची माफी मागा. सॉरी बोल. सॉरी ताई, आम्ही आता यापुढे कोणत्याच मुलीला त्रास नाही देणार, छेड नाही काढणार. सॉरी ताई, आम्ही यापुढे कोणत्याच मुलीला त्रास नाही देणार. थँक्स दादा, तू माझी इज्जत वाचवलीस. हे दोघे मला रोज त्रास देतात. आता ते कधीच त्रास देणार नाहीत. माझा नंबर घ्या तुम्ही आणि जेव्हा केव्हा प्रॉब्लेम असेल ना तेव्हा मला निसंकोचपणे कॉल करा, मी पोहोचेन. दुसऱ्या दिवशी शिवा आपल्या आईला म्हणतो, आई मी विचार केलाय आपल्या बाबांच्या शक्तीचा मला कसा वापर करायचाय. बाळा तू सुद्धा तेच नाही करणार ना जे तुझ्या बाबांनी केलं होतं? हो आई, मी आपल्या बाबांच्या शक्तीचा वापर आपल्या देशासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठीच करेन. सगळ्या गरिबांची मी मदत करेन. पण बाळा तुला काही झालं तर आधीच मी तुझ्या बाबांना गमावलंय, पण आता तुला नाही गमवायचे मला. आई या बाबांची शक्ती आहेत. आज बाबा नाहीयेत पण त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. बाबांनी हे सगळं माझ्यासाठी बनवलं होतं. दुसऱ्या दिवसापासून शिवा कामास रुजू होतो. जेव्हा तो कुणाला संकटात पाहतो तो लागलीच त्याला मदत करायला जातो आणि त्याच्याजवळ त्याच्या बाबांचं अजून एक डिव्हाइस होतं ज्यामुळे त्याला कळायचं की कुणासोबत कुठे वाईट होत आहे. आई हे काम करायला खूपच मजा येते मला. लोकांची मदत करून मनाला एक वेगळाच आनंद होतोय. आजच कळलं मला आपले बाबा कुटुंबापेक्षा लोकांचं भलं करण्यासाठी एक्सपेरिमेंट्स करण्यात वेळ द्यायचे. चांगली गोष्ट आहे बाळा, जे तुला चांगलं वाटेल ते कर. मी नेहमी तुझ्या सोबत असेन, पण माझी गोष्ट लक्षात ठेव की कधीच कोणतं वाईट काम करू नकोस. आई मी माझ्या कुठल्याच शक्तीचा वाईट वापर करणार नाही. तू मुळीच चिंता करू नकोस. ठीक आहे बाळा. शिवा सगळ्यांची मदत करायचा, तेही कुठल्या स्वार्थाशिवाय. एक दिवस एक म्हातारी बाई रोड क्रॉस करत असते. तेवढ्यात एक ट्रक वेगाने येत असतो. शिवा तेव्हा खूप वेगात धावत जाऊन त्यांची मदत करतो. बाळा तुझे खूप खूप आभार, पण तू हे कसं केलंस? तू इतक्या लगेच मला कसं काय वाचवलंस? आजी मी काहीच केलं नाही, तुम्हाला देवाने वाचवलंय. चला मी येतो, गुड बाय. शिवा सगळ्यांनाच सगळ्या संकटातून वाचवायचा, पण शिवाचे कुणीच मित्र नव्हते. माझ्याजवळ तर कोणी बोलायलाही नाहीये, ना कोणी दोस्त आहे ज्याला मी माझ्या मनातलं सांगू शकेन की माझ्याजवळ सुपर पॉवर आहे ते. शिवा हा सगळा विचार करून उदास होऊन जातो आणि तो आपल्या वडिलांच्या रूम मध्ये येतो जिथे ते एक्सपेरिमेंट करायचे. शिवाचे बाबा मरण्याआधी एक एक्सपेरिमेंट करत होते.
त्या एक्सपेरिमेंट मध्ये एका एलियनचा आविष्कार करणार होते. हे काय आहे बाबा? या रोबोटला बनवणार होते का? पण मला वाटतं हे काम अपूर्ण राहिलं आहे. मला हे बाबांचं अपूर्ण काम पूर्ण करायला हवंय का? शिवा रोबोट बनवायला लागतो. त्या क्षणी रोबोट मधून एक उजेड यायला लागतो. अरे बापरे, हे तर खूपच भयानक दिसतंय. माझ्याकडून काही चूक तर नाही झाली ना? शिवा विचार करतच असतो. तेव्हा त्या रोबोट मधून एक सावली बाहेर येते जी निळ्या रंगाची असते आणि शिवाचा रोबोट त्याच्या समोर उभा होता जो पूर्ण निळा होता. हॅलो शिवा, मला तुझ्या बाबांनी तुझ्याबद्दल सगळं सांगितलं होतं. तुझा सगळा डेटा माझ्या आतमध्ये स्टोअर आहे. अरे वा, ही तर बोलते सुद्धा. काय, तुला माझ्याबद्दल सगळं माहितीये? हा, मला सगळं माहितीये. तू दुनियेला नुकसान पोहोचवणार आहेस का? मी काही चूक तर नाही केली? नाही, माझ्या तसा कोणताच डेटा सेव्ह नाहीये. मला फक्त एका मित्राच्या रूपात बनवलं गेलं आहे, जेणेकरून मी माणसाचं दुःख समजून घेऊ शकते आणि त्यांची मदत करू शकते. अरे वा, माझे बाबा किती जिनियस होते. त्यांनी सगळ्याचं सोल्युशन आधीच काढून ठेवलं होतं. आणि आता मी सुद्धा तुझ्या सोबतच राहेन. ठीक आहे, पण तुझे नाव काय आहे? नाव? तुझ्या बाबांनी माझं कुठलंच नाव नाही ठेवलं. ठीक आहे, मग आजपासून मी तुझं नाव ठेवतो. तुझं नाव आहे जुली. ओके, माझं नाव जुली आहे. डाटा स्टोअर. आई, बघ तुला भेटायला कोण आलंय? बाळा शिवा, ही कोण आहे? आई, ही जुली आहे आणि ही कोणी माणूस नाही, रोबोट आहे. बाबांनी हिचा आविष्कार केला होता. बस थोडं काम बाकी आहे जे मी पूर्ण केलं. बाळा शिवा, अशा खूप साऱ्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण तुझ्या बाबांविषयी नाही समजू शकलो आणि त्याचमुळे आपल्याला त्यांच्या आविष्कारासोबत येणाऱ्या संकटाला सुद्धा सामोरं जावं लागेल. तुला काय म्हणायचंय आई? काही नाही बाळा, चल जेवूया आपण. बाळा जुली, तुला सुद्धा जेवायचंय का? नाही, मी जेवत नाही. माझ्या जेवणाचा डाटा स्टोअर नाहीये. अरे वा, ही तर खूप छान बोलते. हा आई, आतापासूनही तुझ्या जवळच राहील. जेव्हा मी घरात नसेन ना, तेव्हाही तुझी काळजी घेईल. हा, मला सगळं काम येतं. घरकामाचा डेटा यात सेव्ह आहे. काही वेळानंतर शिवाची आई जेव्हा टीव्ही बघत असते तेव्हा तिला बातम्यांमध्ये दिसतं की एका शाळेत एका विशाल माणसाने हल्ला केला आहे आणि त्याने तिथल्या मुलांना बंदी करून ठेवला आहे. शिवा, बाळा, तुला त्या मुलांची मदत करायला हवीये. तू चिंताच करू नकोस आई, मी आताच जातो. मी सुद्धा तुझ्या सोबत येते. शिवा आणि जुली शाळेत जातात, पण तिथलं दृश्य पाहून अचंबित होतात. ज्याची कल्पना सुद्धा केली नव्हती अशी घटना तिथे घडते. आतापर्यंत तुम्ही पाहिलत की शिवा आणि जुली उडत शाळेत पोहोचतात. शिवाने पाहिलं की शाळेत एक विशाल व्यक्ती होता. तो खूपच भयानक होता. त्याचं शरीर अवाढव्य होतं आणि त्याच्या डोक्यावर 2 शिंग होती. तो अगदीच राक्षसासारखा दिसत होता. शिवा त्याला पाहून घाबरून जातो, कारण तो आकाराने सुद्धा खूप मोठा असतो आणि त्याची मोठी मोठी शिंग सुद्धा खूप भयानक दिसत असतात. अरे देवा, हे संकट कुठून आलं? हा कितीतरी मोठा आहे. असा शैतान मी कधीच पाहिला नाही. आता मी या सगळ्यांना कसं वाचवू शकतो? शिवा त्या राक्षसावर आपल्या शक्तीने वार करत असतो, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. हे वाईट राक्षसा, तू कोण आहेस आणि तू इथे या मुलांना का किडनॅप करून ठेवला आहेस? माझ्या समोर वरच्या स्वरात बोलणारा नेमका तू कोण आहेस? जर मी माझी ओळख तुला सांगितली ना तर तुझी चड्डी ओली होईल. अच्छा, असं वाटतंय की तू तोच आहे जो आजकाल लोकांचा रक्षक समजतो स्वतःला. तर ऐक माझं रक्षक, माझं नाव होरो आहे. होरो. तुझं नाव हॉरो बिरो काही असेल हा, पण तू या मुलांना सोडून दे, नाहीतर परिणाम चांगले नाही होणार. अच्छा. ज्या आकाराचा तू आहेस त्या हिशोबाप्रमाणे तर तू माझ्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजेस, कारण जर तू मेलास तर बाकी सगळ्यांचा भ्रम तुटेल की ह्यांचा रक्षक ह्यांना वाचवणाराच मेला, तर ह्यांना कोण वाचवणार?
थांब, तुला आता बरोबर चांगलाच धडा शिकवतो. शिवा आकाशाकडे पाहतो आणि तेवढ्यात तिथे एक सॅटेलाइट येते. ती सॅटेलाइट शिवाच्या शक्तींना दुप्पट करते. असं झाल्यावर शिवाला काहीच कळत नाही. तेव्हा जुली त्याला सांगते की शिवा, ही सॅटेलाइट तुझ्या बाबांनी इमर्जन्सी टाइम साठी बनवली होती. जेव्हाही तू संकटात असशील तेव्हाही तुझ्या शक्तीला दुप्पट करून देईल. हे बघा मुलांनो, तुमच्या रक्षकाला बघा. हा किती कमजोर आहे. हा कसं तुमचं संरक्षण करेल. तेव्हा शिवा आणि हॉरो आपापसात लढतात, ज्यामध्ये कधी शिवा हवी होतो तर कधी हॉरो हवी होतो. अरे, या मुलाला अचानक हे काय झालंय. याच्यात अचानक एवढी ताकद कुठून आली. मला काहीतरी असं करावं लागेल की हा स्वतःच हार मानेल. तेव्हा हॉरो शाळेतल्या मुलांवर जादू करतो. जादूच्या परिणामामुळे सगळी मुलं शिवा आणि जुलीवरच वार करतात. अरे, या मुलांना काय झालंय. ही आपल्यावर वार का करतायत. मी यांच्यावर सुद्धा वार करू का. नाही जुली, तू यांना काहीच करू नकोस. या हॉरोने त्यांच्यावर जादू केली आहे. ही मुलं हॉरोच्या वश मध्ये आहेत. ओके शिवा. तेवढ्यात एक मुलगा शिवावर दगड फेकून मारतो, ज्यामुळे शिवाच्या डोक्यावर जखम होते. अरे मुला, तू हे काय करतोयस. तू माझ्यावर का वार करतोयस. हा राक्षस तुम्हाला मारण्याचा प्लॅन करतोय आणि तुम्ही याचं बोलणं ऐकताय. अरे शिवा, आम्ही तुला आणि ह्या चटकिनीला नाही सोडणार. आम्ही सगळे मिळून तुम्हाला मारून टाकू. शिवाला काहीच कळत नाही की या जादूच्या परिणामातून या मुलांना कसं काय वाचवावं. शिवा, आपण जास्त वेळ हॉरो आणि मुलांना नाही सांभाळू शकत. तुला लॅब मध्ये जावं लागेल. तेथूनच आपल्याला एखादी युक्ती मिळेल. तू बरोबर बोलतेस जुली. मी आताच लॅब मध्ये जाऊन एखादा उपाय शोधून आणतो. बघा मुलांनो, तुमचा रक्षक पळून गेला. आता तुम्हाला कोण वाचवणार. बाबांनी नक्कीच काही ना काहीतरी बनवलं असेल ज्यामुळे माझी मदत होईल. शिवा सगळीकडे शोध घेत असतो. तेव्हा त्याची नजर एका पुस्तकावर पडते, ज्यात जादू बद्दल लिहिलेलं असतं. शिवा पुस्तक वाचायला लागतो. मिळाला. जादू टोण्यापासून व्यक्तीला नॉर्मल करण्याचा उपाय मिळाला. शिवाय लागलीच सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तो मुलांजवळ शाळेत पोहोचतो. शिवाला परत आलेलं पाहून हॉरो असं म्हणतो, बघा मुलांनो, कमजोर परत आला. अरे, तू तर स्वतःला हिरो समजतोस ना. मग पळून का गेलास. आणि पळाला तर पळाला, परत का आला स्वतःचा जीव धोक्यात घालायला. अरे, जीव तर तुझा धोक्यात आहे हॉरो. आणि राहिली गोष्ट भित्रेपणाची, तर कोण भित्र आहे आणि कोण शूर आहे ते तुला आत्ताच कळेल. कारण की मी मुलांचा आधार घेत नाही. तू मुलांचा आधार घेऊन त्यांना वश मध्ये करून त्यांचा वापर करतोयस. हे बघ मुला, प्रेम आणि लढाईमध्ये सगळं माफ आहे. हे तर तुला माहिती आहे ना. आणि त्यामुळे मी ह्या मुलांचा आसरा घेतला. हो, मला माहिती आहे. म्हणूनच तुझ्या जादू टोण्यातून मुक्त होण्यासाठी मी एक उपाय काढला आहे. ओ, तर तू ह्यांना माझ्या जादूच्या शक्तीतून वाचवशील. चैन खुली की मैन खुली की चैन, चैन खुली की मैन खुली की चैन, आब्राकाडाब्रा छू. शिवा आपल्या हातातून चमचमणारा प्रकाश त्या मुलांवर सोडतो. मुलांवर प्रकाश पडताच ते हॉरोच्या जादू टोण्यातून मुक्त होतात. भाऊ, आम्हाला वाचव ना. आम्हाला वाचव ना भाऊ. हा राक्षस खूप वाईट आहे. आम्हाला वाचव ना. घाबरू नका मुलांनो, तुम्हाला काहीच होणार नाही. जुली, या सगळ्या मुलांना तुझ्या जादूच्या शक्तीचा प्रयोग करून बाहेर घेऊन जा. मग जुली जादूच्या शक्तीचा प्रयोग करून सगळ्या मुलांना हवेत उडवत शाळेबाहेर घेऊन जाते. तुला काय वाटतं, तू ह्या मुलांना आणि स्वतःला माझ्यापासून वाचवशील? नाही, तुला माझ्यापासून कोणच नाही वाचू शकत. अरे मूर्ख राक्षसा, हसायचं बंद कर. आता बघ मी तुला कसा धडा शिकवतो. शिवा एक एक करून आपल्या शक्तीचा हॉरोवर प्रयोग करत असतो आणि हॉरो सुद्धा आपल्या शक्तीने त्यावर प्रहार करत असतो. दोघांमध्ये युद्ध चालू असतं.
तेव्हा मीडियावाले येतात आणि युद्धाला लाईव्ह दाखवतात. आता शिवा आणि हॉरोची लढाई टीव्हीवर दिसत आहे आणि ही लढाई शिवाची आई बघत असते. अरे देवा, माझा मुलगा कोणत्या संकटात अडकला आहे. जर माझ्या मुलाला काही झालं तर मी जिवंत राहू शकणार नाही. आज जर याचे बाबा जिवंत असते तर ही वेळच आली नसती आमच्यावर. सगळी लोक घाबरून जातात. शिवा त्या राक्षसाला हरवू शकेल का? एकीकडे सगळेजण शिवासाठी प्रार्थना करत असतात आणि दुसरीकडे शिवावर हॉरो भारी पडत होता. काही वेळातच शिवाकडे असलेल्या सगळ्या शक्ती संपतात, पण तो हिम्मत हारत नाही. बघितलंस बाळा, संपली ना तुझी सगळी शक्ती आणि तुझा घमंड पण तुटला ना. माझी शक्ती संपलीये पण हिम्मत नाही हॉरो. तू ऐकलंयस ना, ज्याच्याकडे हिम्मत असते त्याची देव सुद्धा मदत करतो. आठवला ना देव तुला. अरे माझ्याशी टक्कर घेशील तर होणारच ना. मग हॉरो शिवा आणि सगळ्यांना आपल्या शक्तीने जादूच्या रशीने बांधून ठेवतो. शिवा रशीला तोडण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती तुटत नाही कारण ती जादूची असते. तेव्हा शिवा आपल्या बाबांची आठवण काढतो. बाबा, तुम्ही दिलेल्या शक्तीमुळे मी हॉरोशी खूप लढलो, पण माहित नाही त्या शक्तीला काय झालं. ती शक्ती आता कामच करत नाहीये. बाबा, मला या सगळ्यांना वाचवायचंय. माझी मदत करा बाबा, माझी मदत करा. आणि मग आकाशाकडे पाहून शिवा बोलायला लागतो. चैन खुली की मॅन खुली की चैन, चैन खुली की मॅन खुली की चैन, गिली गिली पाशा छू. तेव्हा आकाशातून एक शक्ती येते आणि शिवाच्या शरीरात प्रवेश करते. शक्ती मिळताच शिवा त्या रशीला झटक्यातच तोडून टाकतो. आता शिवामध्ये दुप्पट शक्ती आली आहे आणि मग पुन्हा एकदा शिवा आणि हॉरो मध्ये युद्ध होतं आणि यावेळेस शिवा जिंकतो. सगळे खुश होतात. शिवा, तू खुश नाहीयेस का? अकॉर्डिंग टू माय डेटा तुला खुश असायला हवं. जुली, मला एक साधं आयुष्य जगायचं आहे. मला कुणाचा देव बनायचं नाहीये. काश मी यांची मेमरी डिलीट करू शकलो असतो आणि पहिल्यासारखं एका साध्या मुलाचं आयुष्य जगू शकलो असतो. म्हणजे तुला असं हवंय की यांची मेमरी डिलीट व्हावी आणि यांनी विसरून जावं की तू सुपर हिरो आहेस. हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, हे बघ. जुली आपल्या जादूच्या शक्तीने सगळ्यांची मेमरी डिलीट करते आणि जसं काही झालंच नाही असं समजत दोघेही पायी घरी परततात. आणि जसेही दोघे घरी पोहोचतात त्यांना एक चिठ्ठी दिसते. त्या चिठ्ठीत शिवाच्या आईबद्दल लिहिलेलं असतं. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.